पंडित सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेचा तुम्ही उल्लेख करता बऱ्याच वेळा. नेमकं काय बदललं तुमच्यात कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून? नाही, त्यावेळी काय झालं माहिती का, की त्यावेळी मी बालनाट्य केल्यानंतर मग मी मॉडर्न कॉलेजला होतो. तिथं नाट्यशास्त्र विभाग होता. तर विभा देशपांडे म्हणून खूप मोठे लेखक होते, त्यांची भरपूर पुस्तके म्हणजे नाटकाचे ते अभ्यासक होते. तर ते मॉडर्न कॉलेजमध्ये डीन होते ते आमचे. मग मी तिथं 1 वर्षभर कोर्स केला तिथं, म्हणजे नाट्यशास्त्राचा, युनिव्हर्सिटी अंडर होता. आणि नंतर मग तिथं आम्हाला एक नाटक दिलं करायला. मग आम्ही ते नाटकाचा प्रयोग म्हणजे एक अभ्यास म्हणून वगैरे सगळं केलं. आणि नंतर काय झालं, नंतर मग एक दिवस पेपरला जाहिरात आली होती, पंडित सत्यदेव दुबे यांची नाट्य कार्यशाळा. आणि त्यावेळी दुबेजींचं नाव तसं मोठं होतं. आणि मग मी गेलो तिकडे. त्यांनी मला ते राजाभाऊ नातो म्हणून आहे महाराष्ट्रीय कुलपासकचे, त्यांनी ते वर्कशॉप म्हणजे अटेंड केलं होतं, सगळं त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. तर मी गेलो. तर मी म्हटलं, सर मला कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे. तर ते म्हणले, नाही अरे फुल झालेलं आहे म्हणे इथं, आता नाही म्हणे, कारण सगळ्या म्हणजे ॲडमिशन संपले. सर काहीतरी करा ना. नाही म्हणले. मग मी परत विभा देशपांडेंकडे, मग विभांना मी सांगितलं, म्हटलं मला त्या कार्यशाळेत जायचं आहे, तुम्ही काही करा म्हटलं. मग विभा देशपांडेंनी मग राजाभाऊंना फोन केला. आणि मग मला राजाभाऊ म्हणले ठीक आहे. मग आम्ही गेली. मग ते जे होतं दुबेजींचं, तिथं मात्र आहे ना, म्हणजे तुम्ही एक फॅसिनेशन किंवा मी कसला भारी डायलॉग बोलतोय वगैरे असलं काही नाही. मग त्यांनी मग तिथं गेल्यानंतर मला कळलं की अभिनय किती महत्त्वाचा आहे आणि अभिनयाचे पैलू किती असतात. दुसरं असं की अभिनयाकडे बघण्याची तुमची नजर कशी पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की त्यावेळी आमच्या वर्कशॉपमध्ये जवळजवळ 70 पुरुष होते आणि एक 35-40 म्हणजे मुली महिला वगैरे सगळे होते. सगळे 10 दिवसाचं त्यांचं वर्कशॉप होतं त्यावेळी. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी घेतलं. 10व्या दिवशी तिथं फक्त जण आहे ना, फक्त 30 जण राहिले आणि एक 10-15 मुली राहिले. पण ते कोण राहिले की जे खरंच काम करायचं, रंगभूमीवरची प्रेम, रंगभूमीचा आदर ज्यांना एवढं तेवढेच तिथं राहिले. त्यामध्ये मी येतो. आणि मग मी त्यांनी एक नाटक बसवलं होतं आयुष्यात पहिल्यांदाच. मग त्याचे आम्ही वर्षभर प्रयोग केले. बरं, दुसरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये आत्ताचे आघाडीचे जे कलाकार आहेत, म्हणजे सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, संदेश कुलकर्णी, पौर्णिमा गानू, योगेश सोमळ, हे सगळेजण, निखिल रत्न बारकी, हे सगळे त्या नाटकामध्ये होते. कारण पुण्यामध्ये त्यावेळी जी प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे होते ते सगळे एकत्र त्या नाटकात होते. त्यामुळे एक प्रायोगिक रंगभूमीवरचं काम कसं चालतं हे तिथं मात्र कळलं आणि खूप आनंद दिला त्या नाटकाने. त्या नाटकाने मुळात रंगभूमीकडे बघायचं काय कसं हे शिकवलं. म्हणजे दुबेजींनी अभिनय तर शिकवलाच, पण रंगभूमीचं प्रेम कसं पाहिजे कलाकाराला हे मात्र त्यांनी तिथं म्हणजे अगदी फार असा परखड शब्दात, म्हणजे तुम्हाला आता लक्षात की ते घरी तुमच्या इथं तुम्ही अभिनय कोई, म्हणजे ते काय म्हणायचं माहिती का, अभिनय कोई पागल लोगों का काम नाहीये काम करणं, असं म्हणायचं ते. म्हणजे कुणी उठा आणि ऍक्टिंग करा असं नाही म्हणते. प्रायोगिक नाटकांनी तुमचा पाया घडवला असं तुम्ही म्हणता. आजच्या OTT आणि झटपट यशाच्या काळात रंगभूमीचं महत्व कमी झाले का, असं काय वाटते का तुम्हाला? नाही. कारण काय झालं माहिती का, आजकालची पिढी खूप म्हणजे पुढे ॲडव्हान्स झालेली आहे. आणि दुसरं असं की आजकालची जी तरुण पिढी आहे प्रायोगिक रंगभूमीवरती खूप काम करते. म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये द बॉक्स आहे किंवा श्रीराम लागू कला मंच आहे, सुदर्शन आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर तारखा मिळत नाही, इतके प्रयोग असतात. पुणे, मुंबई, दिल्ली, बाहेर संपूर्ण भारतातल्या कलाकारांचे तिथे प्रयोग असतात आणि ते फुल गर्दी जाते. म्हणजे तुम्ही जर तिकीट खिडकी किंवा बुक माय शोला जर बघितलं तर ते सगळे शो असे फुल जात असतात आणि खूप आवड निर्माण झाली आता सध्या. आणि काय झालं माहिती का, सोशल मीडियामुळे ना सगळेजण या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झाले ना. बरोबर. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय व्हायचं, एक नाटक आणि सिनेमा, सिरियल ही नंतर आली. पण सिरियल नंतर आल्यामुळे काय झालं की थोडंसं वाढलं मग ते.
मग आणखीन सोशल मीडिया आला, मग OTT आलं बरोबर आहे. आणि मग कामं निर्माण झाली त्या हम्म. कामं निर्माण झाल्यामुळे मग सगळेजण या क्षेत्राकडे वळाले सगळे. नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमामध्ये अभिनय करताना तुमचा स्वतःचा नियम काय असतो? स्वतःचा नियम म्हणजे असं आहे की मुळात मी सेटवरती गेलो की मी सगळ्यांना आवाजावं करतो. कुणालाही मी एकेरीमध्ये हाक मारत नाही. भले तो स्पॉट बॉयज असो, ते डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो, वयाने लहान असो. बरोबर वयाने जरी लहान असलं तरी तो मान असतो, बरोबर त्या पदाचा मान. त्या पदाचा मान असतो. हा, बाहेर गेल्यानंतर तुम्ही अगदी खेळीमेळीने राहा, पण सेटवरती नाही. सेटवर मी तेवढं मात्र पाळतो. आणि आपल्या काही जास्त गरजा नसतात. किंवा हल्ली मी बघितलं बरेचसे ट्रँडम असतात प्रत्येकाचे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मग मला असं माझं काही नसतं. आपलं फक्त काम बस.